भाजपच्या मनोहर पर्रीकरांचा गोव्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका काँग्रेसनं दाखल केली होती। ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। सर्वोच्च न्यायालयानं भाजपला येत्या 16 तारखेला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेशही यावेळी दिलेत। त्यामुळे आता थोड्याच वेळात मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। काँग्रेसनं काल सुटी असूनही देशाचे सरन्यायाधीश जे.एस. केहेर यांच्या घरी जाऊन याचिका दाखल केली। दरम्यान काँग्रेसच्या आमदारांनी आज राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली। आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्या असं निवेदन यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलं। खरं तर निकाल 11 तारखेला लागल्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडण्यात आलेले नाहीत। अंतर्गत वादामुळे नाव निश्चित होत नसल्यानं गोवा फॉरवर्ड पक्षाचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 असे 4 आमदार मिळाल्यावर काँग्रेसकडे बहुमत मिळवता आलं असतं, पण अंतर्गत वादामुळे यातलं काहीच झालं नाही। कांग्रेस के 17 विधायक हो, गोवा फॉरवर्ड के 3 विधायक हो, एमजीपी के 3 विधायक हो या इंडिपेंडेंस हो, इन सब लोगों ने रूलिंग बीजेपी गवर्नमेंट के मुख्यमंत्री पकड़ के 6 मंत्रियों को और विधायकों को हराया है। और गवर्नर का हक होता है लोकशाही में, डेमोक्रेसी में, कि जो भी सिंगल लार्जेस्ट, जैसा हमारे प्रेसिडेंट ने कहा, अगर प्री पोल अलायंस नहीं है तो फर्स्ट प्रायोरिटी देनी चाहिए सिंगल लार्जेस्ट पार्टी को। इसीलिए गवर्नर को बोलाना चाहिए था कांग्रेस पार्टी को फर्स्ट प्रेफरेंस देके सिंगल लार्जेस्ट पार्टी होने के कारण, और नतीजे जनता के नतीजे वो बीजेपी के खिलाफ है। नवे केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून अरुण जेटली यांनी पदभार स्वीकारलाय। मनोहर पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती। गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यांचा राजीनामा पंतप्रधानांच्या सूचनेवरून स्वीकारण्यात आल्याचं राष्ट्रपती भवनानं जाहीर केलं असून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय। संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार हाती येण्याची जेटलींची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वीही 26 मे ते 9 नोव्हेंबर 2014 या काळात जेटलींकडे या मंत्रालयाचा संसदेच्या अधिवेशनात आज गोव्याच्या सत्ता स्थापनेवरून चांगलाच गदारोळ झाला। लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर भाजपच्या सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी करून सभात्याग केला। आम्ही 5 पैकी 3 राज्यात निवडणूक जिंकलोय, तरी सुद्धा भाजप सत्तेचा दुरुपयोग करतंय, हे लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। तर भाजपनं काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। मणिपूरमध्येही भाजपनं सत्ता स्थापन करण्याच्या रस्सीखेचमध्ये आघाडी घेतली आहे। विधानसभा निवडणुकीत 28 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला मागे टाकत भाजपनं मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलाय। भाजप विधिमंडळ गटाचे नेते एन बिरेन सिंग यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केलाय। प्रादेशिक पक्ष आणि एक अपक्ष असं पाठबळ मिळवत भाजपनं 31ची मॅजिक फिगर गाठली आहे। 32 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र बिरेन सिंग राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांना सादर केल्याची माहिती भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे। दरम्यान ओक्राम इबोवी सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय। मावळत्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली करू शकत नसल्याचं राज्यपाल हेपतुल्ला यांनी म्हटलं होतं। त्यामुळे रात्री उशिराच ओक्राम इबोवी सिंग यांनी राजीनामा दिलाय। हैदराबादच्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अजूनही चर्चेत असताना जेएनयूमधील आणखी एकदा विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। मुथुकृष्णन उर्फ रजनी क्रिश असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एमफिलचा विद्यार्थी होता। दिल्लीच्या मुनरिका विहारमधील एका खोलीत त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला। मुथुकृष्णन याच्या आत्महत्येचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही। त्याच्या मृतदेहाजवळ किंवा खोलीत सुसाईड नोटही आढळली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे मुथुकृष्णनच्या आत्महत्येचं गूढ वाढलंय। जागतिक हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेल्या कालका शिमला या रेल्वे मार्गावर सोमवारी पुन्हा एकदा झुकझुक झुकझुक गाडी धुरांच्या रेषा हवेत काढत धावली। 112 वर्ष जुनं वाफेवर धावणारं इंजिन पुन्हा एकदा या रेल्वे मार्गावर धावताना साऱ्यांनी पाहिलं। या वाफेच्या रेल्वे इंजिनाला 3 डबे जोडण्यात आले होते। इंग्लंडहून आलेल्या खास 30 पर्यटकांनी या झुकझुक गाडीतून सवारीचा आनंद घेतला। ही ट्रेन या मार्गावर धावू लागतात जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली। पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर रेल्वेकडून या ऐतिहासिक हेरिटेज रेल्वे मार्गावर वाफेचं इंजिन चालवलं जातं। 2008 साली युनेस्कोनं कालका शिमला या रेल्वे मार्गाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलाय। 5 राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी पाहायला मिळाली। सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधारला आणि निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी पाहायला मिळाली।
ही तेजी शेवटपर्यंत कायम राहिली। सेन्सेक्समध्ये 496 अंश आणि निफ्टीमध्ये 140 अंशांच्या वाढीसह बाजार बंद झाला। उत्तर प्रदेशात उत्तराखंडात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यामुळे आता केंद्रातल्या मोदी सरकारला आणखी शक्ती मिळणार आहे। आर्थिक सुधारणांचे निर्णय आता आणखी वेगानं आणि प्रभावीपणे घेतले जातील अशी बाजाराची आशा आहे। त्यामुळे बाजार आज वधारलाय। आज सरकारी आणि खासगी बँका, इंजिनिअरिंग कंपन्या, भांडवली वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली। अखेर महापालिका निवडणुकीनंतर मुंबईकरांना पेंग्विन दर्शनाचा मुहूर्त ठरलाय। 17 मार्चला संध्याकाळी राणीच्या बागेत लोकार्पण सोहळा आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सभापती पदाची निवडणूक जिंकली आहे। काँग्रेसचा सभापती झालाय तर शिवसेनेचा उपसभापती झालाय। 8 जागा असलेल्या भाजपला या दोन्ही पक्षांनी मिळून सत्तेपासून दूर ठेवलाय। पंचायत समितीच्या प्रांगणात काँग्रेस आणि शिवसेनेचे झेंडे पहिल्यांदाच एकत्र फडकताना दिसले। औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीतही शिवसेना काँग्रेस एकत्र येण्याची चिन्ह आहेत। रंजना भानसी नाशिकच्या महापौर झाल्यात। नाशिक महापालिकेत महापौरपदी रंजना भानसी आणि उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सभागृहात आघाडीनं वेळेवर माघार घेतल्यानं ही निवडणूक गेल्या 2 दशकात पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे। सभागृहात कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आधीच लिहून घेण्यात आले होते। मनमानी आणि गैरकारभार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असं सांगत पालकमंत्र्यांनी सर्व नगरसेवकांना शहराचा विकास प्राधान्यानं करण्याचे आदेश दिले। भाजपच्या रंजना भानसी नाशिकच्या महापौर झाल्यात। नाशिकच्या महापौरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौराची बिनविरोध निवड झाली आहे। रंजना भानसी महापौर होताच भाजप महिला कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला। गुलालाची उधळण करून नाशिक ढोलच्या तालावर ठेका धरून महिलांनी आनंदोत्सव साजरा केला। 10 दिवसांनंतर बँक ऑफ महाराष्ट्रानं यूपीआय घोटाळ्याबाबत औरंगाबादेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बँकेच्या औरंगाबाद विभागाचे उपविभागीय व्यवस्थापक रवींद्र सोंजे यांनी तक्रार दाखल केली। यात 86 खातेदारांचा समावेश आहे। ज्यांच्या खात्यातले पैसे काढले तेही आरोपीच्या कठड्यात आहेत। 6 कोटी 7 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रारीत नोंद आहे। 11 मार्चला हा सारा घोटाळा बँकेच्या लक्षात आला। अनेक खात्यांमध्ये 1 रुपयाही नसताना त्या खात्यांमधून लाख रुपये काढल्याचं उघड झालंय। 4 आरोपी अटकेत आहेत। 400 खाती गोठवण्यात आली आहेत। या खातेधारकांनी त्यांचे मोबाईल किंवा सिम कार्ड दुसऱ्या व्यक्तींना वापरायला दिल्याचं समोर आलंय। 30हून अधिक शाखांमध्ये ही फसवणूक झाल्याचं समोर आलंय। औरंगाबाद MIDC पोलिसांनी शनिवारी रात्री राजेश निर्मल विश्वास या आरोपीला अटक केली आहे। राजेशचं वाळूज परिसरात कंप्रेशन यंत्राचं दुकान आहे। शाहू या इसमाच्या खात्यातून राजेशनं 9 लाख रुपये काढल्याचं समोर आलंय। तब्बल 9 वेळा राजेशनं हे पैसे डेबिट केलेत। यातले 5 लाख त्यानं इतरांना व्याजावर किंवा उधार दिलेत। होळीच्या दिवशी आम्ही रंग खेळण्यात दंग असताना पोलीस मात्र कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी पूर्ण वेळ दक्ष असतात। सकाळपासून थेट रात्रीपर्यंत या दिवशी पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतात। त्यामुळे आज औरंगाबादेत पोलिसांनी आयुक्त कार्यालयात होळीचा आनंद साजरा केला। गुलाल उधळत झिंगाट गाण्यावर अधिकारी कर्मचारी सगळ्यांनीच ताल धरला। पोलिसांना रंग उधळण्यासाठी वेळच मिळत नसल्यानं यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या होळीचं आयोजन केलं। गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यात आष्टी इथे बल्लारपूर पेपर मिलला आग लागली। या आगीत मिलमधील कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। या आगीप्रकरणी आष्टी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे। धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर रोहन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातल्या निवासी प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सनी संप पुकारलाय। त्यामुळे रुग्णांना उपचार मिळणं कठीण झालंय। परिणामी रुग्णांचे खूप हाल होत आहेत। शत्रुघ्न लष्कर या तरुणाचा अपघात झाल्यानंतर उपचारावरून त्याच्या नातेवाईकांचा आणि डॉक्टरचा वाद झाला होता। हा वाद सामंजस्यानं सोडवायला गेलेल्या डॉक्टर रोहन यांच्यावरच जमावानं हल्ला चढवला। डॉक्टर रोहन यांच्यावर हल्ला करणाऱ्या 20 ते 25 जणांपैकी पोलिसांनी 9 संशयितांना अटक केली आहे। डॉक्टर रोहन यांची प्रकृती गंभीर असून पुढच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आलं आहे। या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेतली आहे। दोषींवर कारवाई करणार असून रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान ज्या तरुणाच्या अपघातानंतर वाद झाला त्या तरुणाचा मृत्यू झालाय। बेदम त्याला मारण्यात आले ही गोष्ट अतिशय गंभीर आहे। त्याचा निषेध मी या ठिकाणी करतो। कारण काय असेल लक्षात नंतर तपासली जातील, परंतु अशा पद्धतीने डॉक्टरना मारहाण करणं मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये शासन गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देत आहे। आम्ही हा विषय अतिशय गांभीर्याने या ठिकाणी घेतलेला आहे। सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणताय ते खरं आहे की सिक्युरिटीकडे अधिक लक्ष देण्याची त्या ठिकाणी गरज आहे। म्हणजे अधिक
संख्येमध्ये त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज आहे. दारू पिऊन आलेल्या पतीला घरात घेण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा पतीनं निर्घृण खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेतील आरोपी असलेला पती शिक्षक आहे, तर त्याची पत्नी शिक्षिका होती. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या 12 वर्षांच्या मुलासमोर या शिक्षकानं त्याच्या पत्नीचा खून केलाय. पुण्याच्या वानवडीतील आझाद नगर परिसरात रविवारी पहाटे ही घटना घडली. स्नेहा कदम असं खून झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे. तिचा पती सुनील कदमला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. सुनीलनं स्नेहाचा चाकूनं भुसकून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लंडनमध्ये या आठवड्यात होऊ घातलेल्या घोड्यांच्या शर्यतींचं एका वेगळ्या प्रकारे प्रमोशन करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे मुखोटे घालून 2 कलाकार घुडसवारी करताना दिसले. हे पाहून प्रेक्षक अचंबित झाले. त्यानंतर या घुडसवारी करणाऱ्यांसोबत प्रेक्षकांनी फोटोचाही आनंद लुटला. दक्षिण अमेरिकेतल्या चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य असल्याचं दिसतंय. जवळपास 400 हेक्टर जंगल या आगीनं भस्मसात केलंय. आगीमुळे हजारो लोकांना आपलं घर सोडावं लागलंय. आतापर्यंत 16 घरं या आगीत खाक झाली आहेत. आग विझवण्यासाठी 13 हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जाते. उत्तर पूर्व अमेरिकेत आलेल्या बर्फाच्या वादळानं प्रशासन पुरतं हादरून गेलंय. त्यामुळे हजारो विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. बऱ्याच ठिकाणी शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार या वादळामुळे 2 फुटापर्यंत बर्फ पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये लँडफिल साईटवरती लँडस्लाईड झाल्यानं 50 जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर बचावकार्य तत्परतेनं सुरू करण्यात आलंय. कित्येक जण बेपत्ता असल्याचंही कळतंय. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या चक्रीवादळानं परिसरात हवेच्या कारणानं सुरू असलेली सायकलची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. 100 किलोमीटर वेगानं ही हवा असल्यानं स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना सायकलवर संतुलन राखता येणं कठीण झालं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमधील खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बसला. या सिरीजमधल्या दोन्ही मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या विराट कोहलीची आयसीसीच्या रँकिंगमध्ये 4थ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या सिरीजमधील दोन्ही मॅचमध्ये 0, 13, 12 आणि 15 रन्स अशी विराटची निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यामुळे कोहली 847 गुणांवर पोहोचलाय. कोहलीची घसरण झाली असली तरी अश्विननं मात्र या रँकिंगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये केलेल्या जबरदस्त परफॉर्मन्सच्या जोरावर अश्विननं आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ऑलराऊंडर आणि बॉलर्सच्या यादीत अश्विन अव्वल स्थानावर आहे. बाहुबली 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येते तसतशी या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचतीये. या चित्रपटाचे 2 नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सध्या ते चर्चेत आहेत. दीपिका पदुकोण आणि विन डिझेलच्या XXX द रिटर्न ऑफ झेंडरकेज या चित्रपटाच्या पोस्टरशी अगदी जशीच्या तशी कॉपी केल्याची टीका होऊ लागली आहे. बाहुबली 2चा हा प्रमोशन फंडा सुरू झाला असताना एकसारख्या पोस्टरबाजीनं मात्र एका वेगळ्याच चर्चेला उधाण येत आहे. अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या कमेंटवरून अनेकदा वादाचे पडघम वाजले. आता त्यांनी आपला एक फिल्मी डायलॉग वापरत आपलं लक्ष वेधून घेतलंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मोदींचं अभिनंदन केलंय. ट्विटरवर त्यांनी इस थप्पड की गूंज तो लॉस एंजलिस तक सुनाई दे रही है असं म्हणत मोदी आणि भाजप विरोधकांना चिमटे काढलेत. गोविंदा आणि रवीना टंडन या दोघांची सुपरहिट जोडी पुन्हा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. एकेकाळी या जोडीनं अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. त्यानंतर आता पुन्हा तब्बल 11 वर्षांनंतर हे दोघे एकत्र दिसणार आहेत. मात्र यावेळी सिनेमातून नव्हे तर एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं ते दोघे स्टेजवर एकत्र डान्स करताना दिसणार आहेत. तब्बल 11 वर्षांनंतर ही जोडी एकत्र दिसणार आहे. सलमान खान सिनेमा करता करता आता थेट स्मार्टफोनच्या उत्पादन क्षेत्रात उडी घेणार आहे. या फोनचं नाव असेल बिंग स्मार्ट. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा हा स्मार्टफोन असेल असं सलमान म्हणतोय. चीनी कंपन्यांनी स्मार्टफोन बाजारात आणत ग्राहकांना आकर्षित करण्याचा मध्यंतरी सपाटा लावला होता. चीनी कंपन्यांना टक्कर म्हणून हा स्वस्त फोन बाजारात आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. सलमानच्या सिनेमांवर त्याचे चाहते नेहमीच उड्या टाकतात. या स्मार्टफोनला आता ते कसा प्रतिसाद देतात याची सलमानला उत्सुकता आहे. लाडू म्हणजे रणबीरचा आवडीचा विषय अशी कॅप्शन देत नीतू कपूर यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि रणबीर कपूरच्या फॅन्सनी अक्षरशः या फोटोवर कमेंटची बरसात केली आहे. या फोटोमध्ये बालपणीचा रणबीर कपूर आणि त्याची बहीण रिद्धिमा कपूर दिसत आहेत. रणबीरचं सगळं लक्ष लाडूकडे आहे. त्यावरच नेमकेपणाची आठवण शेअर करत नीतू कपूर यांनी रणबीरची ही बालपणीची आठवण चाहत्यांची शेअर केली आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.